औरंगाबादेतला हा विवाह सोहळा पाहून यात नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडेल। वरवधू व्यासपीठावर उभे आहेत, येणारे पाहुणे आणि मित्र त्यांना भेटून फोटो काढत आहेत। हा सर्वसामान्य विवाह सोहळा वाटतोय, पण या सोहळ्यात नाविन्य असं आहे की या विवाह सोहळ्यात पाहुणे भेटवस्तू देत नसून वर आणि वधूच आपल्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना आणि मित्रांना भेटवस्तू देतात। आणि ही भेटवस्तू काही टॉवेल टोपी किंवा महागडी वस्तू नाहीये, तर एक विचार दिला जातोय। हो, या विवाह सोहळ्यात एक विचार दिला गेला, तो दिवंगत डॉक्टर गोविंद पानसरे यांचा। त्यांची पुस्तकं या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना वधूवरांनी वाटली, म्हणूनच हा विवाह क्रांतिकारी ठरलाय। युवकांना विचार हे खूप प्रभावी करतात आणि आज व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या विचारवंताबद्दल वेगवेगळे मत मांडले जातात, पण हे चांगले विचार आपण कसे पोहोचवू शकतो। तर आम्ही पल्लवी आणि मी असं ठरवलं की एक जसं आपण ट्रॅडिशनली वेमध्ये टॉवेल टोपी आपण आहेर म्हणून भेट देतो, त्याऐवजी जर आपण एखादं पुस्तक जर भेट म्हणून दिलं तर हे अत्यंत युवकांसाठी आणि सर्वांसाठी उपयुक्त ठरेल। त्यामुळे आम्ही तो ठरवलं। फुले आणि गिफ्ट देण्यापेक्षा पुस्तकं हे ज्ञान देतात आणि ती दिली तर ज्ञानामध्ये भर पडेल सगळ्यांच्या, त्याच्यामुळे हे गिफ्ट देणे बेटर आहे पुस्तकच। डॉक्टर गोविंद पानसरे यांच्या विचारांची केलेली देवाणघेवाण हा या विवाह सोहळ्यातला चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला। विवाह सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या प्रत्येकानं या नव्या मानापानाचं कौतुक केलंय। हे शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरेंचं पुस्तक जेव्हा भेटलं तेव्हा अतिशय आनंद वाटला, कारण की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राची विचारसरणी ते दुबईपर्यंत पोहोचवत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श या ठिकाणी निर्माण करून देत आहे। नवीन विचार आहे की आपल्याला माहिती असणारे विचार, आपल्याला भावलेले विचार आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि हे इतकं अप्रतिम रिटर्न गिफ्ट आहे की याचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा। वर डॉक्टर अनिल बनकर हे दुबईत प्रोफेसर आहेत, तर वधू पल्लवी या औरंगाबादेत PhD पूर्ण करत आहेत। रूढी परंपरांना फाटा देत अनिल आणि पल्लवीनं आपल्या विवाहातून विचारांच्या देवाणघेवाणीची केलेली ही सुरुवात खरंच कौतुकास्पद आहे। असाच सुधारलेला समाज केवळ पानसरेंनाच नव्हे तर महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक समाज सुधारकांना अपेक्षित होता। नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।